तुम्ही कधी आरशात स्वतःला बराच वेळ पाहिले आहे आणि अनुभवले आहे की चेहऱ्यावरती जुनी चमक जशी हलकीशी कमी झाली आहे, जशी थकवा एका थर जमला आहे. तुम्ही तेच आहात, तेच आत्मा, ते हृदय, तीच हास्य, पण चेहरा आता आधीप्रमाणे तेज नाही बिखरतो. खूपसे महिलांना 25 ते 28च्या वयानंतर अचानक हे अनुभव येते की चेहरा डल दिसू लागला आहे, त्वचा इतकी ताजी वाटत नाही, ग्लो आधी इतका खोल नाही आहे. कोण मानते की मेकअप कमी परिणाम करत आहे, कोण विचार करते की क्रीम बदलावी, कोण समजते की हे नॉर्मल वय आहे, पण सत्य हे आहे की ग्लो कधी वयापासून जात नाही. ग्लो तेव्हा हरवतो जेव्हा शरीर आणि मन यांच्यातील संतुलन तुटायला लागते. 25चे वय असा टप्पा आहे जिथे महिलेचे शरीर तिच्या जीवनाच्या वास्तवांशी टक्कर द्यायला लागते. आधी हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स हलके होते, आता थोडे गहरे होतात. आधी स्ट्रेस हलका होता, आता शरीर त्याला लवकर पकडते. आधी शरीरात मिनरल्स भरपूर होते, आता कमी होतात, कारण जबाबदाऱ्या आणि काम, भावना, नातेसंबंध, थकवा सर्व काही एकत्र जोडले जाते. चेहऱ्यावर डलनेस त्यावेळी येत नाही. ही एक प्रोसेस असते जी आपण नोटीस करतो तेव्हा जेव्हा ती दिसायला लागते, पण सुरुवात खूप आधी झालेली असते. आमच्या प्राचीन महिलांना सांगायच्या की स्त्रीचा ग्लो फक्त तिच्या चेहऱ्यात नाही असतो, तो तिच्या प्राणात असतो. त्या जीवन ऊर्जेत जी तिच्या डोळ्यांच्या कोमलतेत, तिच्या श्वासांच्या लयीत, तिच्या बोलण्याच्या पद्धतीत, तिच्या चालीत, तिच्या आभेत दिसतो. त्यावेळी ग्लो कोणत्याही महागड्या प्रॉडक्टचा परिणाम नव्हता, तो लाईफस्टाईलचा परिणाम होता. ती अशी सकाळ जगत असे ज्यात शरीराला जागायला वेळ मिळत असे, अशा रात्री जगत असे ज्यात मनाला शांत होण्यासाठी वेळ मिळत असे, असा आहार घेत असे ज्यात शरीराला मिनरल्स मिळत असत, असं पाणी पीत असे ज्यात ऊर्जा होती, असे टास्क्स करत असे जे शरीराला ड्रेन करत नसत. म्हणून त्यांचा ग्लो वय वाढल्यानंतरही कमी होत नव्हता. गहू रंगही चमकत होता, सुरकुत्या देखील हसत होत्या आणि थकवा त्यांच्या सौंदर्याला स्पर्श करू शकत नव्हता. आजच्या महिलांना खूप सक्षम आहेत, खूप पुढे जात आहेत, पण त्यांची लढाई जास्त कठीण आहे, कारण मॉडर्न लाईफ त्यांच्या स्त्री ऊर्जेला ड्रेन करून देते. सर्वप्रथम ग्लो जातो, कारण ग्लो सर्वाधिक संवेदनशील असतो. चेहऱ्याचा ग्लो खरे तर 3 गोष्टींपासून बनतो: शरीरात रक्ताची गुणवत्ता, मनात भावनांचे संतुलन आणि हॉर्मोन्सचे स्थिर राहणे. जेव्हा या तिन्हांपैकी कोणत्याही एकेचा बॅलन्स डगमगतो तरी सर्वप्रथम परिणाम चेहऱ्यावर दिसतो. डलनेस, सुरकुत्या, ड्रायनेस, हलकी सूज, अनइव्हन टोन आणि ती चमक जी आधी डोळ्यांच्या आजूबाजूला नाचत असे. 25च्या वयापर्यंत महिलांच्या शरीरात एस्ट्रोजनचा रिधम सूक्ष्म बदलायला लागतो. हे अचानक होत नाही, पण कळतच नाही. एस्ट्रोजन फक्त हॉर्मोनचे काम नाही करत, तो त्वचेची मॉइश्चर, कोलॅजिन, ब्राईटनेस आणि सॉफ्टनेस देखील सांभाळतो. जसा लवकरच एस्ट्रोजन फ्लक्च्युएशन सुरू होतो, त्वचा जराशी सुस्त होऊ लागते. सोबतच कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन वय वाढत जाण्यासोबत अधिक रिस्पॉन्सिव्ह होतो. आधी जो स्ट्रेस सहन केला जात असे, आता तो वेगाने चेहऱ्यावर चढतो. पफिनेस अंडर आय, डलनेस, अनइव्हन ग्लो आणि सकाळी सकाळी थकलेला लुक. आपण विचार करतो की ग्लो फेस वॉश किंवा सिरमने परत येईल, पण ग्लो नेहमी ब्लड फ्लोमधून परत येतो. जेव्हा शरीराच्या आत रक्त स्वच्छ, गरम, प्रवाही आणि मिनरल रिच असते तेव्हाच चेहरा स्वाभाविकपणे चमकतो. पण 25 नंतर महिलांमध्ये हिडन डिहायड्रेशन, मिनरल लॉस, मॅग्नेशियमची कमतरता, व्हिटॅमिन डीची कमतरता आणि आयनचे सूक्ष्म कमी होणे सुरू होते. ही अशी कमतरता आहे ज्याकडे कोणी लक्ष देत नाही, कारण टेस्ट रिपोर्ट्स देखील बऱ्याचदा नॉर्मल दाखवतात. पण बॉडीच्या आत ग्लोचा सपोर्ट स्ट्रक्चर कमकुवत होऊ लागतो आणि शरीर चेहऱ्याच्या ग्लोला एनर्जी देत नाही जोपर्यंत आधी त्याच्या इंटर्नल सिस्टम्सची रिपेअर पूर्ण न झाली. दिवसभर स्क्रीनची ब्लू लाईट, झोपेची कमतरता, भावनात्मक दबाव, सतत विचार, अनप्रोसेस्ड इमोशन्स हे सर्व मन आणि शरीराची ऊर्जा खेचतात. भावना जसे राग, चिंता, अपमान, ओव्हरथिंकिंग हे चेहऱ्याच्या ग्लोला सर्वप्रथम प्रभावित करतात. प्राचीन इंडियन ग्रंथांमध्ये लिहिले आहे की स्त्रीच्या चेहऱ्याची चमक तिच्या हृदयाच्या शांततेतून निघते. जर मनात असंतुलन असेल तर चेहरा त्याला ताबडतोब पकडतो. स्किन केअर सर्वोत्तम असो तरी
25 नंतर शरीराचा सर्वात मोठा शत्रू आहे सायलेंट इन्फ्लमेशन, म्हणजे तो इंटरनल हीट आणि सूज जो बाहेरून दिसत नाही पण चेहऱ्यात डलनेस, पोर्सचे उघडणे, पिगमेंटेशन आणि टायर्ड लुक आणतो. हे होते डिहायड्रेशन, प्रोसेस्ड फूड्स, डिस्टर्ब्ड स्लीप सायकल आणि स्ट्रेसमुळे. आणि मॉडर्न वुमनची याच दुखणे आहे की त्या स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवतात. आधी जबाबदाऱ्या, मग काम, मग इतरांची चिंता आणि शेवटी स्वतः. ग्लो कधी चेहऱ्यातून जात नाही. ग्लो तेव्हा जातो जेव्हा महिला स्वतःला 100 क्रमांकावर ठेवते, डिस्कनेक्ट हो जाते. जेव्हा ती आतल्या सॉफ्टनेसला, आतल्या फेमिनिन वॉर्मथला, आतल्या शांततेला वेळ देत नाही. पण चांगली बातमी ही आहे की ग्लो परत येतो, कारण ग्लो क्रीममध्ये नाही, शरीराच्या आठवणींमध्ये असतो. ग्लो ते गोष्ट आहे जी शरीर पुन्हा बनवू शकते, जर तुम्ही त्याला त्याच्या नॅचरल रिथम्समध्ये परत जाऊ द्या. जर तुम्ही रात्री शरीराला विश्रांती द्या, जर पाणी थोडे वाढवा, जर मॅग्नेशियम नॅचरल सोर्सेसमधून घ्यायला सुरुवात करा, जर तुम्ही लेट नाईट स्क्रीन कमी करा, जर खाण्यात थोडा वॉर्मथ आणा, जर तुम्ही स्वतःसाठी काही मिनिटे शांत बसेल, तर ती चमक पुन्हा परत येऊ लागते. चेहऱ्याचा रंग खरेच बदलू लागतो. डोळ्यांची सॉफ्टनेस पुन्हा परत येते. स्किन अचानक अलाइव्ह वाटू लागते. ग्लो परत आणण्यात सर्वात मोठी भूमिका आहे नरिशमेंट आणि रेस्ट. महिलांना कमी खातात, जास्त धावतात. शरीराला दाखवायचे असते की तुम्ही त्याला हवी आहात, त्याला ऐकता. आमच्या प्राचीन ग्रंथ सांगतात की स्त्रीचा ग्लो तिच्या ओजसातून निघतो. एक सटल एनर्जी जी तेव्हाच बनते जेव्हा शरीराच्या आत गरम, नमी आणि शांती तिन्हीही संतुलित असतात. उशिरा झोपणे, थंड अन्न, उपासमार करणे, वारंवार चहा आणि हेवी मील्स हे सर्व ओजस कमी करतात, म्हणून ग्लो फेड होतो. आणि आज विज्ञान सांगते की याच गोष्टी कोलॅजन कमी करतात, हायड्रेशन कमी करतात आणि फेस सेल टर्नओव्हर स्लो करतात. म्हणजे एन्शंट आणि सायन्स दोन्हीही एकच बोलतात. ग्लो बाहेरून नाही, आतून बनतो. तुम्ही महिलांना जेव्हा तुमच्या दिवसात काही छोटे छोटे रिच्युअल्स जोडता, जसे सकाळी पाणी धीरे धीरे पिणे, रात्री वॉर्म फूड घेणे, भावनांना दाबण्याऐवजी त्यांना एक्नॉलेज करणे, स्क्रीनला रात्री कमी करणे, कधीकधी वॉर्म ऑइलने केलेली फेस मसाज, मॅग्नेशियम आणि आयनने भरपूर अन्न, स्ट्रेसला जेंटल ब्रेथने हाताळणे, तेव्हा ग्लो फक्त परत येत नाही, तो आणखी खोल होतो. ग्लोची सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की त्याला कोणीही रोखू शकत नाही, जर महिला तिच्या इनर बॅलन्सला परत मिळवले. आणि चाहे तुमचे वय 25 असेल, 35 असेल, 45 असेल, ग्लो वय पाहत नाही. ग्लो त्या महिला ऊर्जेतून येतो जी तुमच्या आत जन्मापासून आहे, दिव्य, शांत, पवित्र आणि कोमल. ग्लो तेव्हा परत येतो जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा पुन्हा खेचता. ग्लो तेव्हा परत येतो जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना सन्मान देता. ग्लो तेव्हा परत येतो जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला ऐकता, फटकारत नाही. ग्लो तेव्हा परत येतो जेव्हा तुम्ही उशिरा लढण्याऐवजी रात्री शरीराला विश्रांती देता. ग्लो तेव्हा परत येतो जेव्हा तुम्ही स्वतःला फक्त जबाबदाऱ्यांचा पिटारा समजत नाही, एक जिवंत प्रकाश समजता. ग्लो तुमच्या त्वचेत नाही, तुमच्या आत्म्यात आहे. आणि जेव्हा आत्मा शांत असतो, चेहरा स्वतःच चमकतो.